सर्वांना शुभ सकाळ. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर आता इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली. आता डाळ घेतली तर इथं पाणी गरम करायला ठेवलेले 2 तांबे. तर त्यामध्ये डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. गरम पण झालेलं आहे पाणी, बघू शकताय. तर त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची. न तेल टाकता, न खायचा सोडा टाकता, न मीठ टाकता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. एकदम मस्त शिजली जाते, बघू शकताय. चला तर आता मी ह्याच्यात डाळ शिजाय टाकत आहे. पाणी तर गरम झालेलंच आहे. चला डाळ तर ह्याच्यात टाकून घेतलेली, पण आपल्याला काय करायचं आहे, 1 चम्मच फिरून घ्यायचा आहे. हो, पण धुवून टाकायची बरं का डाळ शिजायला. मी धुवून टाकलेली. चला आता मी ढाकण लावून घेत आहे त्याला. ढाकण लावून घेतली. ही डाळ शिजून घेतली. डाळ कशी शिजली बघा, ओतून घेतली आता. तर कशी डाळ शिजली गेली, एकदम मस्त शिजली, बघू शकता. तर कुकरमध्ये डाळ शिजली होती, नंतर दाखवलेलंच आहे. कुकरमध्ये टाकलं डाळ, तर मी कुकरमधनं काढून घेतली. तर त्यामध्ये खाली, डाळीच्या खाली बी बघू शकता, डाळ पांगून नाही ठेवायची आपल्याला, अशीच ठेवायची सध्या. का तर डाळीच्या खाली हो की येळणी पण काढलेलं आहे कटाची आमटी बनवायला. तर ही आपल्याला डाळ परतून घ्यायची. कशी परतून घ्यायची हे पण तुम्हाला दाखवणारच आहे. बघू शकता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली. चला तर आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. बघू शकता सगळं मी बघा टाकून घेतलेलं आहे. घरी बनवलेल्या कुरवड्याची खायला चव आपली वेगळीच लागते. ती भोगा असो किंवा सवती असो, बरोबर का नाही. बघू शकताय तर माझे घरी बनवलेले पापड संपले. तर हे आपल्याला विकाचे पापड आणावं लागते. ते 6 पापड 5च पापड आले, ते बघू शकताय. चला तर आता हे मी तेलात टाकून घेत आहे. फुगत पण नाही ते व्यवस्थित, एवढी बघू शकताय. तर हे थोडेसे थंड पडलेले तर गरम करून घेत आहे तव्यावरती टाकून. आपले घरचे पापड कडेच बसत नाही, एवढे फुगतात. आणि पापड कसलेच फुगत नाहीत, उडदाच्या डाळीचे असल्यामुळं. आता हे गरम केले ते. चला तर आता हे तळून झालेलं आहे. तर हे आपल्याला एका साईडला ठेवून घ्यायचंय. चला तर आता मी हे एका साईडला ठेवून घेत आहे आणि पोळ्याची तयारी करत आहे. चला तर ही व्हिडिओ इथपर्यंतच थांबवते आणि नंतर पोळ्याचं एक बनवते. चला तर इथं मी मिरच्या लसूण घेतलेल्या आहेत. आता जिरे घेते. 1 चमचच्या मानाने जिरे घेतलेले आहेत, बघू शकताय. एक चमचच्या मानाने जिरे घेतले. चला तर आता ही दळून घ्यायची, साईडला ठेवते. आणि इथं आमटीचं सारण घेतलेलं आहे काढून शिने. काय काय घेतलंय तुम्हाला तर दाखवतेच. अडीच चमच
ह्या चमच्याने 2.5 चमचा डाळ घेतलेली आहे. तर आता बघू शकता तुम्ही इथं काय काय घेतलेलं आहे. कांदा, कोथिंबीरच्या काड्या, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतल्या त्या. तर खोबरं घेतलंय, 2.5 चमचा डाळ घेतली आणि मिरच्या घेतल्या त्या. चला तर आता एवढं पण भाजून घ्यायचंय आणि मिक्सरला बारीक दळून घ्यायचंय. तोपर्यंत इकडे भज्याची तयारी केलेली आहे. तर भज्याला बघू शकता मी कांदा ह्या टाईपचा कट करून घेतलेला, एकदम पातळसा. ओके, असा एकदम पातळ कांदा कट करून घ्यायचा म्हणजे भजी फुगले जाते त्याने एकदम मऊसुरत येतात. तर इथं मिरच्या पण घेतलेल्या आता. तर ही मिरच्या अशाच अखंड भज्यामध्ये घालायच्यात आपल्याला. ह्याची भजी तळून घ्यायची. तर चला तर तुम्हाला तर दाखवणारच आहे. चला मी तयारी लागत आहे. आता हे पीठ मिळवून घेते भज्यांचं. चला तर इथे मी अर्ध्या चमचला कमी आहे, पाव चमच मी ओवा घेतलेला आहे. ते पण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथं उगं थोडासा आपला खायचा सोडा घेतलेला आहे, ते पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. चला तर जे सारण आपण घेतलं होतं भाज्याला तेही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आधी. आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली ती पण घालायची. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आपल्याला. चला आधी मी मिक्सरला ही बारीक करून घेत आहे. मीठ राहील आपल्याला घालायचं. तर मीठ आपल्याला 1 चमच टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये. आणि अजून थोडंसं, आता आपण मिरची 2 प्रकार मिरची घालणार आहे. एक अखंड मिरची आणि एक दळून प्रकारची मिरची घालणार आहे. त्यामुळे आपल्याला 1 चमच आणि थोडंसं उगं किंचित थोडंसं मीठ वरून घालून घ्यायचं. बघू शकता 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी मिरची लई बारीक पण करून घेतलेली नाही, आवडदोबड मिरची बारीक करून घेतलेली. ती पण ह्याच्यात सगळे अखंड घालून घ्यायची. मिरची कांदा ते घेतलेला आहे ना आपण आधी, ते धुवून घ्यायचा बरं का. चला तर आता हे हाताच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचं एकत्र. आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपण पाणी थोडंसं घ्यायचं, मिक्सरचं भांडं खांगळून थोडं थोडं करून ॲड करून पाणी आपल्याला बटर मिक्स करून घ्यायचंय. पाण्याची कांदा असल्यामुळे पाण्याची लई गरज पण लागत नाही ह्याला. ते बटर सगळं मिक्स करताना आपल्याला थोडीशी हळद पण घालून घ्यायची. चला तर आता हे मिक्स करू. चला तर आता आपल्याला ह्या टाईपचं बटर मिक्स करून घ्यायचंय. तर चला ते आता आमटीचं घेतलेलं मी त्याला दळून घेते, ही साईडला ठेवत आहे. तेल खाली करून घेतलेलं आहे कढईतलं. तर ही डाळ आहे ना, ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची त्यामध्ये पॅनमध्ये. त्या डाळीमध्ये मी काय काय टाकणार आहे हे पण तुम्हाला दाखवते, परतून घे. चला तर असल्या मी आता 10 पळ्या ह्याच्यात तेलाच्या घालून घेतलेल्या आहेत. तर बघू शकताय मी अर्धा चमच वेलची पूड घेतलेली ह्याच्यात टाकायला आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तो मिक्स करायचा आहे ह्यामध्ये. चला तर आता मी काय केलं, ह्याच्यात डाळ वेलची पावडर मिक्स करून घेतली आणि परताई ठेवली. आता खूप परतून घ्यायचं आपल्याला. हे गुळाचं पाणी होऊन आटोपर्यंत परतून घ्यायचंय. चला तर आता हे मी परतून घेऊस तर पोळ्याला तयारी करत नाही. शकताय मी मिक्सरला हे आमटीचं वाटण बारीक करून घे. चला तर आता हे बटर दळून घेतलेलं आहे मी आमटीचं. तर बघू शकताय. तर ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय.
चला तर हे बटर दळून घेतलं. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमच हळद घालून घ्यायची आणि 1 चमच पूर्ण 1 चमच नमक घालून घ्यायचे. चला तर इथं कणिक भिजवाय घेतलेली. आता ह्यामध्ये आपल्याला 1 चमच तेलाचा घालून घ्यायचा म्हणजे पोळे मऊ येते. बघू शकता 1 चमच मी तेलाचा घालून घेतलेला आहे. तर इथं 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. ते मैदा चाळून घेत आहे. चला तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चला तर आता हे मिक्स करून घेत आहे मी. चला तर हो अशा टाईपचं मी पुरण परतून घेतलेलं आहे. तर ही डाळ शिजून पुरण परतून घेतलं आहे. तर थोड्या वेळ फॅनच्या हवाला पण ठेवलं होतं. तोपर्यंत कणिक भिजून घेतलेली आहे. बघू शकताय. तर आता ही मी दळून घेत आहे. चला तर आता मी दळून घेते. ही याच्या सहाय्याने आपल्याला असं रगडून घ्यायचं आहे. चला तर परत एकदा वाटून घेऊन पुरण मी परताय. तर त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजे चांगलं परतलं जातं. ते गुळाला पाणी सुटलेलं आटलं जातं. अर्धी पळी तेल टाकून घ्यायचे. असे म्हणजे 2 पळ्या 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आधी 3 पळ्या घेतलेल्या आहेत. त्याला तेलात जास्त परतून घेतलं तर जास्त छान होतं. चला तर आता मी परतून घेत आहे. चला तर बघा असं पुरण परतून घ्यायचं परत एकदा दळल्याच्या नंतर आणि फॅनच्या हवेला नेऊन ठेवायचं होतं. थंड होईपर्यंत बाकीचं काम आवरून घ्यायचं. चला आता डायरेक्ट पोळ्याला दाखवते पोळ्या कशा बनवायच्या. तर मी इथे 1 उंडा तोडून घेतलेला आहे. ते आपल्याला हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि असं मोदक बनवतो त्या साईज आपल्याला आकार करून घ्यायचा आहे. वाटी करून घ्यायची त्याची बघू शकताय. तर ह्याच्यात आपल्याला पुरण भरायचे. पुरण जास्त घ्यायचं कधी पण तर पोळी छान होती. बघू शकता मी एवढं पुरण घेतलेले. हाताला चिपकत नाही पुरण. तेल जास्त वापरायचं आणि पोळी पण एकदम लुसलुशीत आणि वटाणी चावळ अशी म्हातारे माणूस किती खाईन आणि किती नाही अशा प्रकारची येते. तर बघू शकता ही वर जे पीठ येतं का आपलं तर हे पीठ तोडून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं पुरण वरती आलंय पण ह्याच्यात नाही दिसत. बघू शकताय तुम्ही. तर परत एकदा आपल्याला असं करून घेऊन असं करायचंय. बघू शकताय. तर ह्या टाईपचं मी गोळा करून घेतलेला आहे. तर बघा. चला तर आता ही पिठीत भिजवून घेत आहे. तर पातळ कणिक असली का हे बघू शकताय. कणिक एकदम पातळ आहे तर घाबरायची काही गरज नाही. पोळी फुटत वगैरे नाहीये. बघू शकताय कसलीच फुटली नाही पोळी. पुरण सगळं दिसतंय. चला तर आता तव्यावरती टाकून घ्यायची आपल्याला. चला आता मी तव्यावरती टाकून घेत आहे. तर बघू शकता ह्या अंगी टाकायच्या आधी आपल्याला गॅस स्लो ठेवायचा. शेगडी मी बारीक केलेली आहे. चला आता खालच्या अंगाने भाजली गेली तर आपल्याला पलट्याच्या साहाय्याने पलटून घ्यायची. बघू शकताय. तर पलटून घेतली की आपल्याला लगेच तेल फिरवून घ्यायचं वरती आणि तेल जास्त वापरायचं. आता पोळी एकदम मऊसूत होते आणि छान लागते. चला आपल्याला पलटून घ्यायचे. या साईडने पण आपल्याला तेल लावून घ्यायचंय. तर गुळाचा वापर जास्त असल्यामुळं काळी दिसते. परत एकदा आपल्याला पलटून घ्यायची. बघू शकताय पोळी कसली फुगली गेली.
न तूप वापरता न काय वापरता पोळी टम झाली. नक्की गुळाची पोळी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि मकर संक्रांतीच्या परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच सबस्क्राईब करत राहा, लाईक कमेंट करत राहा आणि आनंदी राहा. चला भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. पोळ्याचे राहिले तर बघू शकताय पोळ्या मी कशा बनवल्या तुम्हाला आता दाखवते. गुळाच्या पोळ्या मी लई दिवसातनं बनवल्या त्या. बघू शकता एकदम मऊ आणि अशा खमंग लागत्या ना अशा टाईपच्या बनवल्या त्या. आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर कुठपर्यंत पोहोचला व्हिडिओ तुमच्या गावाचं नाव सांगून कमेंट करू शकताय. चला धन्यवाद. मी आता कढई गरम करायला ठेवलेली. कढई गरम झालेली तर त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालून घ्यायचे. बघू शकताय तेल गरम झालंय. आपल्याला आता लसूण टाकून घ्यायचं. आणि इथं आमटीचं बेटर बघू शकताय मी सगळं एकत्र करून घेतलेलं. येळणी ते कटाची आमटी म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे येळण्याची आमटी म्हणतात. तर ह्याच्यात मी येळण्यामध्ये ते बेटर मिक्स केलेलं आहे सगळं, डाळ वगैरे दळलेली. बघू शकता लसूण फ्राय झालेला आहे. आता आपल्याला कढीपत्ता नाही आहे तर घ्यायचे मिक्स केलेलं सगळी कमी करून त्यामध्ये ओतून घ्यायचं. बघा मी आता थोडंच बनवत आहे आमचे. काही वाटण राहिलं तर उद्याच्याला बनवायचे. फ्रीजमध्ये ठेवायचं. आजकाल काय खराब होत नाही. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकताय जसे तुम्हाला पातळ घट हवंय त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकताय. तर आम्हाला पातळ पाहिजे होती म्हणून मी पातळच बनवत आहे. तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे. मी टाकून घेतली कोथिंबीर थोडीशी. आणि ह्याला आता चांगला मस्तपैकी कढीवर देते. चला सर्व व्हिडिओ इथंच थांबवलेले आहेत मी आता. सर्वांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा. नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि असाच सपोर्ट करा भावा बहिणींनो.